नमस्कार, जेएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। आपण पाहत आहात जेएम न्यूज। जाणूया आजच्या ठळक घडामोडी। आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारे महिलांवर अत्याचार होत आहेत, त्या अत्याचाराचा सर्वप्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो। आज बदलापूर सारख्या ठिकाणी 4 वर्षाच्या लहान बालकावर, महिलेवर ज्या नराधर्माने अत्याचार केला, लैंगिक अत्याचार केला, त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं मिरज येथे आज आम्ही जाहीर निदर्शने करण्यास उपस्थित राहिलो आहे। अशा घटना फुले शाहू आंबेडकर, माता सावित्री, जिजाऊ यांच्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत। हे कुठेतरी खूप वाईट आणि निंदनीय आहे। अशा घटना महाराष्ट्रामध्ये ज्या घडत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी शासनाने एक कायदा करणं आवश्यक आहे। आणि बदलापूरच्या घटनेमध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्र्यांनी SIT चौकशी मार्फत त्या आरोपीला शिक्षा करण्याचे पाऊल उचलले आहेत। पण आमची मागणी आहे की त्या नराधर्माला प्रथमतः फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठेतरी अबाधित राहिला पाहिजे। महिलांवर अत्याचार रोखले गेले पाहिजेत। त्यासाठी फक्त निदर्शने निषेध व्यक्त करूनही या समस्या सुटणार नाहीत। समाजाने कुठेतरी या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि अशा नराधमांना कुठेतरी ठेचून काढलं पाहिजे। एवढंच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की या घटना कुठेतरी यांना वेठीस आणून रोखणं गेलं पाहिजे। त्याच्यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलावीत। महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलंय आणि त्याच्यावर कुठंतरी चाप बसलं पाहिजे। यासाठी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सांगलीच्या वतीनं आम्ही ते निदर्शन केलं आहे। महिलांवर अत्याचारावर सरकारने या काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे। वेळोवेळी अशा घटना घडत आहेत। आरोपींना त्या गोष्टीचं गांभीर्य नाही आहे। दबाव त्यांच्यावर राहिला पाहिजे। अशा प्रकारचा काहीतरी कायदा प्रशासनाने अंमलबजावणी त्या कायद्याची करावी अशी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला गटाच्या वतीने मागणी करतो। भारत देशामध्ये ठिकठिकाणी महिला, लहान मुलींवर अत्याचार होत आहे आणि त्या अत्याचाराला कुठेतरी वाचा बसवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आठवले गटाच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरलेला आहे। मी सरकारला एवढीच विनंती करतो की फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब लवकरात लवकर नवीन कायदा काय तर अंमलबजावणी करून या असलेल्या लोकांना चाप बसवण्यासाठी फाशीची शिक्षा कायद्यात बसली पाहिजे। आणि मी एवढं सरकारला सांगतो हे कुठं तर थांबलं पाहिजे ना। या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघरी बापू बिरू वाटेकर तयार होईल हे सरकारनं लक्षात घ्यावं आणि हे पुढं आरोपींना फाशी शिक्षा होण्याबाबत आमचा पाऊल उचललेला आहे। सरकारकडे विनंती करतो। आपल्या जेएम न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।